तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे रेशन कार्डची ई-के-वाय-सी घरी बसल्या बसल्या कंप्लीट करू शकता, ते पण फक्त मोबाईलवरून. खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे, के-वाय-सी होत नाही आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही कशा प्रकारे फक्त 2 मिनिटात के-वाय-सी कंप्लीट करू शकता. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोर ओपन करायचं आणि इथे मेरा ई-के-वाय-सी सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप इथे येईल. ॲप डाउनलोड केलेलं आहे तर ॲप ओपन करतो. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचा इंटरफेस इथं पाहायला मिळेल. तुम्हाला इथं तुमचं जे सिलेक्ट आहे, जे स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं. जे तुमचं सध्याचं होम स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आणि लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा ऑप्शन येईल. तर तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून जनरेट OTPवर क्लिक करा. इथे तुमचा OTP टाका. जे कॅप्चा आहे ते फिल करून सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचं जी काही आधारची इन्फॉर्मेशन आहे रेशन कार्डवरची, ते सगळे तुम्हाला इथे येईल. तुमचा कार्ड नंबर आणि तुमची के-वाय-सी झाली आहे का नाही सगळे इथे तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर खाली इथे एक फेस ई-के-वाय-सीचा ऑप्शन मिळतो. तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं नाही आहे. तुम्हाला परत प्ले स्टोरवर येऊन आधार फेस RD हे जे ॲप्लिकेशन आहे हे फक्त डाउनलोड करून ठेवायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ॲपमध्ये येऊन फेस ई-के-वाय-सीवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला असं येईल, इथे ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे तुमचा फेस दाखवून तुम्ही जी के-वाय-सी आहे ती कंप्लीट करायची आहे. जसं तुम्ही इथं तुमचा फेस दाखवाल तसे तुम्हाला इथं जो मेसेज आहे तो येऊन जाईल की तुमची के-वाय-सी ही कंप्लीट झालेली आहे. आणि जर तुम्ही अगोदरच के-वाय-सी केली असेल तर तुम्हाला अगोदरच के-वाय-सीचा मेसेज येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्की एक लाईक करा. आणि जर तुम्हाला वोटर ID कार्ड डाउनलोड करायचं असेल तर चॅनलवर जाऊन पाहू शकता. मी एक लेटेस्ट व्हिडिओ टाकलेला आहे.